पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता नीट मारा, नीट मार ना तर दिल एक परत असं दोघांनी केलं तर तुझ्या दादा दादा मला माफ करा, मी तुमचा हप्ता नाही बुडवणार। काल तर हे दोघं याची माफी मागत होते आणि आज याला मारतायत। ही काय भानगड आहे? कोण माणसं आहेत? त्या बिचाऱ्याला का माराले? तुला लागलं का बघू? अस्मी, अगं नुसती बघत काय उभारलेस? अगं असेल त्यांचं काय तर, आपल्याला काय करायचंय? आया तू नको यात पडू, बेवडी माणसं आहेत ती। चल तू घरला चल। चल ते इकडं उतरा, उठ। धक्का मारायलाय? हा? धक्का मारायलाय? अस्मी, धक्का मारायलाय? अरे यालाच मारालता आणि याच्यात मागं लपताय वय? वा पुढं। दादा काहीतरी करा की। तुझ्यामुळे वाचलोय मी आज। तुझे लय उपकार आहेत माझ्यावर। ए मी तुला मदत करायची म्हणून यासनी नाही मारलं, आईला धक्का लागला म्हणून मारलं। बर ते सोड, यो सगळं काय प्रकारे ते सांगा, नाहीतर तिघांना मारीन। सांगा रे। मी काय सांगू? हे तू सांग। अरे लका सांगितलंस की तू, मी काय सांगू? बोल की। मीच सांगतो। मी आणि ह्यो दारू। हा, मी दारू प्यायलो म्हणून याने मला मारलं, आणि यानं मारलं म्हणून याचा राग म्हणून आम्ही याला मारलं। आम्ही बदला घेतला ह्याचा, आणि दत्तूला तुमच्याकडे पाठवलं तुम्ही गोळा खाताना, आणि मी पाया पडत माफी मागत हप्त्यासाठी मुदत मागायचं नाटक केलं। नंतर समजलं की हा डॉन बनण्याचं नाटक करतोय। हे ऐकल्यावर कुमट्याचा भाई भडकला, आणि त्यानंच आम्हाला ह्याला अद्दल घडवायला सांगितलंय। हे जे काय सांगायलाय ते खरं सांगायलाय ना? वय एक वेळ दारू पेन पण खोटा बोलणार नाही। आणि तू का खोटं बोलालतास? गुंड आहेस, डॉन आहेस म्हणून? ते असंच रुबाब करायला। आणि तू का मार खात होतास? मी एकटाच होतो, हे दोघं होते। मग मी काय फौज घेऊन आल्या? अस्मी, बास झालं। त्याला आधी घरला न्यायला पाहिजे। चल रे, आणि तुम्ही दोघं परत असलं काय करायचं नाही, समजलं का नाही? नाही नाही, चल तू चल। नाही मी जातो घरला। नाही, त्या दिवशी मी तू नाही आला, आज यायलाच पाहिजे। चल चल रे।
राधा का तू काठी घेऊन त्या गुंडांना मारायला गेलीस का नाही तेव्हा अस्मिती सारखीच वाटलीस. ऐ आई माझ्या गत नाही, मी तिच्या गत आहे. आम्ही तिघी बी थोड्या थोड्या तिच्या गत आहोत. आमच्यात जे काय चांगलंय ते तिच्यामुळेच तर आहे. आणि तुझं काय? एवढं व्यायाम करतोयस, तालमीत जातोयस, त्याचा काय उपयोग? मी अजून कुस्ती शिकतोय ग, पण पुढच्या वेळी बघ एकेकाला चिटपटच करतो बघच. तू चितपट करतोय का नाही बघण्यासाठी येणे परत मार खायचा का काय? चाल. राधा का तू माझ्यासाठी जे केलंय ना ते मी कधीच विसरू शकत नाही. मी काय नाही केलं. कुठली बी आई आपल्या लेकरासाठी एवढं करतेच, त्यात काय नाही एवढं. आता तू हे हळद आणि दूध घे. घे. नाही नको. मला नको म्हणजे? मला नाही आवडत. अरे आज कस नाही आवडत? अगं नको. नाही पिऊ शकत. थांब. हे बघ मी तुझं नाक बंद केलं, असं तोंडाला लावलं. हा आता बरं वाटेल बघ. हा झालं झालं झालं. संपलं की. संपलं. झालं की लेकरा. अस्मे अगं तुला बी बाहेर जायचं होतं ना, मग संगत जा की. अगं पण ह्यो कुठं जाणार आहे मला काय माहित. मी फाट्यावर जाणार आहे. मला बी तिकडच जायचंय. होय ना, मग संगत जा. हा राधा का मला काहीतरी खायला पाहिजे. भूक लागली तुला? थांब देते काहीतरी. तुझा संशय गेला का? थोडा थोडा. पॅरोल वर सोडलंय पण अजून क्लीन चिट नाही. मग फ्रेंड्स? मार खाणाऱ्यांसंग फ्रेंडशिप? मारणारे दोस्तच होते ना, आणि मी मार नसता खाल्ला तर त्यांनी खाल्ला असता. जाऊ देत, तू इथे सोड ना. आपण फ्रेंडशिप बद्दल बोलत होतो. आकडू माणसांसंग काय फ्रेंडशिप करायची? आणि काय र, तू शुक शुक म्हणालास तेव्हा मी माझं नाव सांगितलं. तू कुठे तुझं नाव सांगितलंस? हिला माझ्या नावावरून मम्मी बद्दल कळलं तर? नेमकं काय झालं की तुला ठसका लागतो रे? नाव विचारलं तर ठसका लागण्यासारखं काय आहे? तू तुझं नाव सांगितलंस, मी कुठं तुला नाव विचारलं. मग काय कायम शुकशुक करणार होतास? नाही, मी माझ्यासाठी तुझं एक नाव ठेवलंय. काय? कुठं काय? अरे नाव काय? लवंगी मिरची. ही रागावली तर नसेल ना?
ठसका लागलाय हसण्यासारखं काय? माझं नाव लवंगी मिरची ठेवलंस ना, आजपासून मी बी तुझं नाव ठेवणार आहे. आजपासून तुझं नाव ठसक्या, लवंगी मिरचीचा ठसका लागणारा ठसक्या. अरे तो अजून इथे? मला वाटलं गेला असशील तू. नाही, निघतच होतो, पण राधाक्काला सांगून जावं म्हणून थांबलेलो. राधाक्का, निघतो. बाय नी आय येते ग. बर. मगाशी तू त्याला लेकरा का म्हणालीस? मी जवळच असतो मी मला का म्हणाली नाहीस? त्याला लेकरा म्हणाले आणि तुला कोकरा म्हणते. आज बाईक जीप काय आणली नाहीस का? नाही, ती दोघं जबरदस्ती घेऊन आलेली. आणि तू अजून उत्तर दिलं नाहीस. म्हणजे फ्रेंडशिपला अजून वय म्हणली नाहीस ना? मी वय म्हणणार आहे कशावरून? नाही, तसं नाही, पण वय म्हणायला काय हरकत आहे? हरकत कशी नाही? फ्रेंडशिप करायची म्हणजे विचार करा नको का? माझ्यासाठी फ्रेंडशिप नुसता टाइमपास नाही. हात मिळवला, केला हँडशेक, झाली फ्रेंडशिप, असं नसतंय माझं. मी माझ्या फ्रेंडसाठी कवा बी काय बी करायला तयार असत्या. विश्वास मैत्रीचा पाया असतोय. माझ्या मनात तुझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला, तुझ्या खरेपणाबद्दल खात्री वाटली, तरच मी तुझ्या बरोबर मैत्री करू शकते. चालते. आणि जर खोटं बोललास, खोटं वागलास, चुकीचं वागलास, तर याद राख, गाठ माझ्या संग आहे. आज वर्गणी मागायला कोण आल्याला? पुन्हा दार लावून बसले तुम्ही काय? आयो, आणि हे सगळं काय आहे? कुठं काय काय हे? होय, हे पूजेचं सामान आहे, नॉर्मल पूजा. वय कधी तर लीप इयर मध्ये पूजा करणार आहे तुम्ही? एकदम अचानक मध्येच पूजा करायला तर देव बी कन्फ्युज व्हायचं नाही का? काय जोक मारतीये? काय हसताय, काय हसताय? हे सगळं सामान कशाला आणलंय सांगा? आता पूजेचं सामान कोणी कशासाठी आणणार आहे? नाही ते ठीक आहे, पण सगळं दोन दोन काय आहे? एक हरवलं तर दुसरं नको का हाताशी म्हणून. स्टेपनी स्टेपनी समज. तुम्ही काय हेंद्र आहे का काय? हा, काय खुलागत बोलायलाय? खुळ्यागत नाही सेनोरिटा, खुळा झालोय मी तुझ्यासाठी. तुझ्या रूपानं, तुझ्या सौंदर्यानं सेनोरिटा. तुम्हाला खुळा समजल्यास? अगं येडे, मी या वस्तूंच्या 2-2 जोड्या गुप्त तोडग्यासाठी आणल्यात. हे तुझ्या लक्षात बी येऊ दिलं नाही, त्या इशापर्यंत तुला येऊच दिलं नाही. एवढा शान आहे मी. आता पूजा करायची तर जरा जास्तच काळजी घ्यायला हवी. कुणी गुंड म्हणा, कुणी मवाली म्हणा, कुणी दादू म्हणा, कुणी साहेब म्हणा, कुणी तांबड्याचा दाद्या म्हणा, कुणी पांढऱ्याचा दाद्या म्हणा. ते तांबड्या दाद्याला अजून कोण काही म्हणते काय रे? म्हणताय की रे, काय स्पेशल माणसानं स्पेशल नाव ठेवलंय की काय
ठसक्या आयला भारी आहे की ठसक्या. तुमच्या तर आईला तुमच्या ऐकून घ्यायला म्हणूनच करायलाय. बस आता बस. तुम्ही मला ठसक्या नाही म्हणायचं. नाही दगडू म्हणा, धोंड्या म्हणा, गोट्या म्हणा, पिंट्या म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ठसक्या नाही म्हणायचं. ठसक्या म्हणण्याचा अधिकार फक्त लवंगी मिरचीला. नाही म्हणणार ठसक्या. यो बोला ठसक्या. दाद्या आयुष्यभर मी ऐकलं यो बोला ठसक्या. तू बोला का नाही? तू बोला का नाही? तू बोला का नाही ठसक्या? ओके ती माझ्याकडे पैसे मागाले. देऊ का पैसे? देऊ. सगळ्यात हिशोब एकदम चुकता करून टाकू का? हा तुझ्या पोरीला गप्प बसाय सांग. उगा माझं तोंड उघडायला लावू नको. आणि एकदा का मी बोलायला लागले ना तर ते तुला झेपायचं नाही. काय ग अक्के, बोलू का? वय बर ठेव. ताईडे, अगं शांता उद्या उशीर येणार आहे. कसला विचार करायलास इतका? लग्न मोडल्याचं चाललंय ना डोसक्यात? नाही देऊ नाही. ते यामिनी येऊन काय काय बोलली त्याचा विचार सुरू आहे. आई अगं वाटेल ते बोलली ती. काय काय खोटं नाटक सांगितलं. 10 लाखाचा विषय कसा निघाल? अकबर आहे ना बाई, नाही काढला विषय ती. ते बरंच झालं म्हणा. अस्मीला कळलं असतं तर आपलं काही खरं नव्हतं. होय, ते बी खरंच आहे म्हणा. ह्या मुलीनं पैशांचा विषय कसा काय काढला नाही काय माहिती. तिच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. काय मी म्हणणं गोपीनाथ, मानलं राव तुला. एकदम इंटरनॅशनल स्कॅम पेक्षाही भारी स्कॅम केला राव तू. आपल्याच पहिल्या बायकोचे दागिने चोरतो काय, तेच दागिने विकून 10 लाख रुपये तिला घरासाठी देतो काय. अरे वा. आणि पुढचं झेंगाट तुमच्या कॉपरेशन मुळे शक्य झालं घोरपडे साहेब. राजी माझ्याकडे आलेली 10 लाख घेऊन परत द्यायला, पण तिला कसं बस समजावलं आणि घरला परत पाठवलं. आणि ती घरला परत जाताना याला सांगून ते पैसे चोरलं. अशा पद्धतीनं चोरलेलं पैसे माझ्याकडेच आलं. बर, पैसा आता माझ्याकडेच आहे. पण राधीला सांगितलं, म्हणलं तुला दिलेलं 10 लाख मी व्याजावर घेतलेलं. बहादर, एक तर पैसे परत दे, नाही तर घर खाली कर. तगादात लावला त्याच्या माग, मूर्ती हैराण करून सोडली तिला. वा, एकदम भारी गेम खेळाय राव. पण काय म्हण, तुझी पोरगी तशी लय भारी आहे रे. पण तुझी पहिली बायको आहे ना, नको तेवढी भोळी आहे राव, लय भोळी. आता ती चोरीची तक्रार घेऊन पहिल्यांदा आली ती माझ्याकडे. तेव्हा तिथंच होता. ओळख परेला 4 संशयित चोरणा घेऊन गेलो तुम्ही खानावळीवर. तेव्हा पण येऊ होता, पण तिला जराच अधिक संशय आला. आणि मला नाही वाटत की तिला त्याच्यावर संशय येईल म्हणून. कारण या चोरीचा तपास मी करतोय. मग चोर सापडेलच कसा?
हॅलो हॅलो अक्का, मला तुझी लयच आठवण आली बघ. आणि उचक्या पण इतक्या लागाल त्या का मी म्हणलं माझी सखीच माझी आठवण काढत असेल म्हणून फोन केला. कशी आहेस तू? अगं या याला फोन करून का त्रास द्यायलास? काय पाहिजे तुला? मला काय पाहिजे ते तुला चांगलंच माहिती आहे. तुला का नाही फोन करायऐवजी मी तुझ्या स्वप्नात येऊनच तुला भेटणार होते. मग नंतर विचार केला का गोपीनाथ रावांचं काय, ते माझ्या स्वप्नात आले आणि मग चुकामुक व्हायला नको नाही का, म्हणून फोनच केला. अगं मनात काय आहे तुझ्या? माझ्या मनात तू माझे पैसे देत नाहीस म्हणून तुला जेलमध्ये पाठवायचं असं आहे.